ओबीसीचे नेते आमच्या अंगावर न घालता त्यांना समजून सांगावं फडणवीस साहेबांनी. फडणवीस साहेब डाव टाकायला लागले. फडणवीस साहेबांना आम्ही विरोधक नाही आहेत, अजिबात फडणवीस साहेबांचे विरोधक नाही आहेत. आम्ही फडणवीस साहेबांना सांगताना सांगितलंय की आम्ही मराठ्यांनी पुन्हा एकदा तुमच्यावर विश्वास टाकलाय. मराठ्यांनी पुन्हा एकदा तुमच्यावर विश्वास टाकलाय. शिंदे साहेबांवर टाकला, शंभूराजे देसाईंवर साहेबांवरती टाकला. कशाला काड्या करता फडणवीस साहेब? पुन्हा पुन्हा छगन भुजबळला बैठक काय घ्यायला लागलात तुम्ही? पुन्हा पुन्हा छगन भुजबळचे शिष्टमंडळ नियमाला लावायला तुम्हीच लागलात. सगळ्या ओबीसीच्या नेत्याला एक व्हा म्हणून तुम्ही अंधारातून सांगितलं. आंदोलन एकाचं आमदार क्या तिसऱ्यालाच. ज्या जातीला एसटीतून आरक्षण द्यायचं त्यांना तर द्यायनात. मग तुम्ही फडणवीस साहेब डाव टाकू नये, आमची इच्छा आहे. आम्ही तुमचे विरोधक नाहीत. तुम्ही आणखीन आमची भावना समजून घ्या. कारण तुम्ही जर छगन भुजबळला बळ देऊन आमच्या विरोधात घातलं, तुम्हाला सांगतो तुम्ही 288 उभा केले आणि फक्त 3 जरी उभा केले आणि अख्ख्या भाजपने तरी ताकद लावली तरी मराठी निवडून नाही देणार. त्याचं कारण सांगतो, तुम्ही छगन भुजबळ डाव टाकून तुम्ही आमच्याशी डाव खेळायला लागलात आणि आमच्या अंगावर घालायला लागलात. त्याला गोळा करायचे सुद्धा तुम्हीच सांगितलेत. तुम्हीच गोळा करायला सांगितलं ओबीसीचे सगळे लोक आणि ते गोळा करून आमच्या विरोधात उतरलेत. फडणवीस साहेब त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, धनगर बांधवाचं एसटीतलं आरक्षण देईन म्हणलं होतं, द्या ना. कशाला आमच्या अंगावर घालतात त्या छगनचं ऐकून, छगन भुजबळचं ऐकून? द्या ना एसटीचं आरक्षण त्यांना, मराठ्यांना द्या. कशाला तुम्ही हे करता? मराठ्याची नाराज अंगावर घेता. विनंती करतो मी आमच्या माध्यमातून फडणवीस साहेब तुम्हाला, तुम्ही छगन भुजबळला आमच्या अंगावर घालून ओबीसीचे नेते जमा करून मराठ्यांचा रोष अंगावर जर घेतला तर एकही आमदार 288 पैकी निवडून नाही येणार. त्याच्यापेक्षा आम्हाला आरक्षण द्या. तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप, हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. पण नाटकं करू नका आणि यांना आमच्या अंगावर घालू नका, येड्यात नका काढू आम्हाला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.